बरोबर आहे. मॅट्रिसेस मीन्स फॉर त्याचं टाइप्स ऑफ मॅट्रिसेस, हाऊ मेनी टाइप्स ऑफ मॅट्रिसेस, दॅट इज द येस कॉलम मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, त्याच्यानंतर रो मॅट्रिक्स, त्याच्यानंतर सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बरोबर आहे. आणि जर समजा त्याचे ऑपरेशन देखील त्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहेत. जर एखादा मॅट्रिक्स आपल्याला दिलं ए दिलं, दुसरं मॅट्रिक्स जर समजा आपल्याला बी दिलेलं आहे, त्या दोघांची जर आपल्याला ऍडिशन जर करायचं असेल तर त्या प्लेसमध्ये जी एलिमेंट आहे त्या एलिमेंट सोबत त्याचं आपण ऍडिशन करायचं. पण त्याच्यामध्ये जर समजा मल्टिप्लिकेशन असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा एक मॅट्रिक्स जर आपण कन्सिडर केला, दिस इज द सेकंड मॅट्रिक्स. बरोबर आहे. याचे नंबर ऑफ रोज असले पाहिजे आणि याचे नंबर ऑफ कॉलम असले पाहिजे. त्याला आपण मल्टिप्लिकेशन ऑफ द टू मॅट्रिसेस. अंडरस्टँड इट. तसं ऍडिशन असेल, तसं सबट्रॅक्शन असेल, म्हणजे या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आणि जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन जर असेल, बरोबर आहे, कोणताही त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असेल, हा ए कन्सिडर केला आपण, ए इज इक्वल टू, त्याच्यानंतर हा बी इज इक्वल टू. आता रो मॅट्रिक्स, त्याच्यानंतर कॉलम मॅट्रिक्स, त्याच्यानंतर सिंग्युलर मॅट्रिक्स, त्याच्यानंतर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, या प्रकारे त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जर समजा आपल्याकडे त्यांनी असं जर म्हटलं, यस व्हॉट इज दॅट, a singular matrix. Now what is singular matrix? If this is, that is mod A is equal to 0. Now what is the mod A? जर तुम्हाला mod A ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल, हा A त्याच्यानंतर B आणि हा C आणि D जर असेल, याचा जर समजा mod A जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, सो mod A is equal to A into D minus B into C. Understand that this is the mod or determinant of A. त्याच्यानंतर त्याचं कोफॅक्टर कसं फाइंड आउट करायचं, त्याचं मायनर कसं फाइंड आउट करायचं, त्याच्यानंतर ऍडजॉइंट ऑफ ए, जसं कोणताही त्याच्यामध्ये आपल्याला मॅट्रिक्स जर दिलं, फॉर एन एक्झाम्पल इथे ए बी सी आणि त्याच्यानंतर डी, हा जर मॅट्रिक्स तुम्हाला दिला असेल, या प्रत्येकाचं कोफॅक्टर अँड मायनर. आता मायनर कसं फाइंड आउट करायचं, हा ए चा जे प्लेस असेल त्याच्यानंतर बी चा प्लेस असेल, या अगोदरच सांगितलं नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम्स. बरोबर आहे. असं जर असेल तर नंबर ऑफ रोज म्हणायचे आणि हे असेल तर नंबर ऑफ कॉलम्स. जर आपण या सी चा प्लेस, असं जर या सी चा प्लेस जर कन्सिडर केलं तर नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम, दॅट इज याचा किती असला पाहिजे, 2 + 1, म्हणजे हा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. अंडरस्टँड इट. या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम हे देखील त्याच्यामध्ये समजणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आयडेंटिकल मॅट्रिक्स और युनिट मॅट्रिक्स. Now what is unit matrix? जर 2/2 असेल 1 0 0 1 कन्सिडर करायचं आणि 3/3 जर असेल 1 0 0 0 1 0 0 0 1. This is the identity matrix or unit matrix. Understand that? म्हणजे तसंच तुम्हाला या अगोदर जसं युनिट मॅट्रिक्स असेल, आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल, ऑपरेशन्स देखील सांगितलेले आहे. जसं R1 इंटरचेंज R2 असेल, फॉर एन एक्झाम्पल हा R1 इंटरचेंज R2, दॅट मीन्स R1 च्या रिप्लेस मध्ये तुम्हाला R2 लिहायचं आणि C1 इंटरचेंज C2 असेल तर C1 च्या जागी आपल्याला C2 लिहायचं आहे. जसे की इथे जर समजा हा A B आणि C D दिलेला आहे, R1 इंटरचेंज R2 असेल तर हा कसं चेंज होईल, CD आणि खाली काय लिहायचं आपल्याला AB. अंडरस्टँड इट. दिस इज द इंटरचेंजिंग द टू रोज अँड ऑर कॉलम्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2C1 किंवा 2R1 या प्रकारे त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलं. कोणताही ऑपरेशन असेल तर त्याला 2 × R1 जर केलं तर R1 दॅट इज द रो 1 मध्ये सर्व त्याच्यामध्ये 2 असेल तर 2 ने आपल्याला त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं. त्याच्यानंतर त्याचं कोफॅक्टर, त्याच्यानंतर त्याचे मायनर हे आपण फाइंड आउट केले. जसे की कोफॅक्टर ऑफ ए, ए चा कोफॅक्टर कसं फाइंड आउट करायचं, इथे डी लिहायचं, देन बी चा कोफॅक्टर सी लिहायचं, देन सी चा कोफॅक्टर बी लिहायचं, त्याच्यानंतर डी चा कोफॅक्टर आपल्याला ए लिहायचं, त्याच्यासोबत मायनर देखील लिहायचं. आणि त्याचं एक ट्रिक तुम्हाला सांगितलं, प्लस मायनस मायनस प्लस, दॅट्स ऑल. म्हणजे तुम्हाला मायनस नॉट टू दी पॉवर जे काही नंबर ऑफ रो असेल, नंबर ऑफ कॉलम असेल ते घेण्याच्या अगोदर आपण डायरेक्टली हा प्लस मायनस मायनस आणि हा प्लस असं कन्सिडर करायचं. जिथे प्लस आहे तिथे व्हॅल्यू त्याची चेंज करायची आणि जिथे मायनस असेल त्याची साइन आपल्याला चेंज करायची आहे. मायनस असेल तर इथे मायनस लिहायचं, मायनस असेल तर इथे मायनस लिहायचं, ऑल आर प्लस. बरोबर आहे. म्हणजे हे झालं तुमचं कोफॅक्टर. आता याचं जर समजा तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ ए तुम्हाला जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल, पहिले तर याचं कोफॅक्टर फाइंड आउट करा, दॅट इज D minus C minus B and A. याचं आपल्याला इंटरचेंज करायचं म्हणजे त्याचा ट्रान्सपोज करायचं, म्हणजे ऍडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू किती असला पाहिजे,
B minus C minus BA. That's so this is the adjoint of the given matrix. Understand that? या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला कोफॅक्टर त्याच्यानंतर adjoint हे सगळं कसं फाइंड आउट करायचं या अगोदरच्या प्रेड मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. Now today's point that is the yes find the inverse. आता inverse जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल when we find out the inverse of the given matrix then we have here two formulas. First one is the elementary transformation method and second one is the adjoint method. And elementary transformation method has two types. First one is the row transformation, second one is the column transformation. आता रो ट्रान्सफॉर्मेशन काय आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काय आहे, हा एक्सरसाइज 1.1 मध्ये आपण त्यामध्ये सॉल्व्ह केलेला आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसतात a d b -c c -b d a याच्यावरून आपल्याला adjoint त्याच्यामध्ये फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन घ्यायचे r1 इंटरचेंज r2 किंवा r1 r2 या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आता नाव हियर आता इनवर्स फाइंड आउट करायचे दोन मेथड. फर्स्ट वन इज adjoint मेथड. याला कोणती मेथड म्हणायचं आपण adjoint मेथड. हे ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे, फक्त एकदा ब्रीफ मध्ये तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यानंतर adjoint मेथड नंतर दुसरा आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडचे दोन मेथड्स आहेत. फर्स्ट वन इज रो ट्रान्सफॉर्मेशन अँड सेकंड वन इज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. असे त्याचे दोन मेथड्स. आता यांनी जसं मेन्शन केलं त्या मेथड मध्ये आपल्याला हे मॅट्रिसेस त्याच्यामध्ये सॉल्व आपल्याला करायचे आहे. अंडरस्टँड दॅट. आता नाव हियर फाइंड द इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस बाय द adjoint मेथड. आता याच्यामध्ये त्यांनी काय दिलेले आहे -1 5 -3 2 याचा a इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे ऍज इट इज. सेकंड वाला देखील तसंच दिलं आणि थर्ड वाला 1 0 0 3 3 0 5 2 -1. अंडरस्टँड दॅट. आता याच्यामध्ये फर्स्ट आपण याच्यामध्ये कन्सिडर करू दॅट इज द फर्स्ट yes -1 5 -3 2. बरोबर आहे. नाउ सोल्यूशन लेट a is equal to -1 5 -3 2. अंडरस्टँड आहे. आता a आपण याच्यामध्ये मॅट्रिक्स कन्सिडर केलं. आता पहिले याला adjoint मेथडने जर फाइंड आउट करायचं असेल तर पहिले adjoint ऑफ a तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि एकदा adjoint ऑफ a फाइंड आउट झालं त्याला या मीडिया फॉर्म्युला मध्ये पुट करायचं. दॅट इज a इन्व्हर्स इज इक्वल टू 1 upon mod a adjoint of a. This is the formula for adjoint method. Understand that? Our formula with adjoint study. Now first one that is adjoint method. बरोबर आहे. adjoint method मध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. a inverse is equal to 1 upon mod a adjoint of a. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे. नाव एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड काय आहे. हा a डॉट a इन्व्हर्स इज इक्वल टू किती असला पाहिजे i. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे आणि त्याच्यानंतर या साइडला देखील तुम्हाला हा a च्या जागी 3/3 असेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1 आणि 2/2 असेल तर 1 0 आणि 0 1 या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ओके ना. आता adjoint मेथड आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो पहिले जे मॅट्रिक्स दिलेले आहे त्या मॅट्रिक्सला आपण एक कन्सिडर करायचं -1 5 -3 2. मग याचा पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे मॉड a. नाउ मॉड a इज इक्वल टू यस -1 into 2 -5 into -3 is equal to -2 plus 5 3 चा किती असेल 15. that is yes 13 is not equal to 0. therefore a inverse is exist. म्हणजे a inverse याच्यामध्ये exist होतो. अंडरस्टँड दॅट. जर समजा mod a ची व्हॅल्यू जर 0 आली असती आणि त्या फॉर्म्युला मध्ये जर आपण mod a ची व्हॅल्यू जर पुट केलं तर त्याच्यामध्ये a इन्व्हर्स ची व्हॅल्यू आपल्याला त्याच्यामधून फाइंड आउट करता येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे mod a ची व्हॅल्यू कसं फाइंड आउट करायची अगोदर सांगितलं. -1 into 2 जसं डिटरमिनंट आपण सॉल्व करतो मदत मायनस द्यायचं. 5 into -3 yes 2 into -1 that is -2 minus plus 5 3 is 15 15 minus 2 that is 13 is not equal to 0. therefore a inverse is exist. आता a inverse जर exist होत असेल ओके a inverse जर exist होत असेल तर a inverse आपण त्याच्यामध्ये फाइंड आउट करू शकतो. सो cofactor of first one is -1
याचा कोफॅक्टर आपल्याला किती लिहायचा आहे 2. ओके, त्याच्यानंतर यस कोफॅक्टर ऑफ 5 चा कोफॅक्टर किती -3. यस कोफॅक्टर ऑफ -3 चा किती असेल 5. कोफॅक्टर ऑफ 2 चा किती असेल -1. या अगोदर सांगितलं हा ट्रिक लक्षात ठेवायचं. प्लस मायनस मायनस किती प्लस प्लस मायनस मायनस हा किती असला पाहिजे प्लस. प्लस असेल तर साइन चेंज करायचं नाही. मायनस असेल तर इथे मायनस द्यायचं. मायनस मायनस कॅन्सल होतो, राहिला फक्त काय 3. इथे मायनस द्यायचं, दॅट इज -5 आणि हे प्लस त्याला चेंज करायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला आता मॉड a ची व्हॅल्यू जे 13 आली होती इज नॉट इक्वल टू 0. सो a इन्व्हर्स इज एक्झिस्ट. Then we can find out the value of a inverse. So we here yes cofactor of -1 that is the 2, cofactor of 5 that is the 3, cofactor of -3 that is the -5, cofactor of 2 that is the -1. This is the cofactor of a. We write here yes cofactor of a. आता cofactor of a ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस ऍज ज्या प्लेस मध्ये जी व्हॅल्यू आली ती व्हॅल्यू लिहायची. 2 3 -1 -5 -1. okay, now adjoint of a is equal. इथे जे तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला आहे त्या मॅट्रिक्सचा आपल्याला ट्रान्सपोज करायचं. ट्रान्सपोज म्हणजे रो चा कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं. दॅट इज हा 2 3 त्याच्यानंतर -5 -1. ओके, दिस इज द adjoint of a. आता a इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. नाउ बाय यस adjoint method. Now by adjoint method, what is the formula for adjoint method? A inverse is equal to 1 upon mod A adjoint of A. This is the formula for the adjoint method. Now is equal to 1 upon. What is the value of mod A? Mod A ची व्हॅल्यू आपण किती फाइंड आउट केलेली आहे 13. So we write here 13. Adjoint of A ची व्हॅल्यू किती 2 -5 3 -1. Understand that? Now this is the value of A inverse of the given matrices. Understand that? या अनुसार त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहिलेच म्हटलेलं आहे कोणताही त्याच्यामध्ये मॅट्रिक्सचा इन्व्हर्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल किंवा A इन्व्हर्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल त्याचे दोन मेथड्स. फर्स्ट वन इज adjoint मेथड, सेकंड वन इज सेकंड वन तुमचा आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करायचं आहे. यस, सेकंड मेथड इज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आता या एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड मध्ये देखील दोन टाइप आहेत. पहिला कोणता आपल्याकडे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरा कोणता आपल्याकडे यस रो ट्रान्सफॉर्मेशन. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे. जर समजा C1 आणि C2 या फॉर्म मध्ये जर आपण घेतलं तर त्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणायचं आणि त्याच्यानंतर R1 R2 या प्रकारे जर आपण घेतलं तर रो ट्रान्सफॉर्मेशन त्याला आपल्याला कन्सिडर करायचं आहे. अंडरस्टँड राईट? आता हे झालं फर्स्ट वन. अंडरस्टँड? हे स्क्रीनशॉट करून घ्यायचं बेटा. काय प्रॉब्लेम असेल तर स्वतः करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करा. काय प्रॉब्लेम असेल तर विचारायचं. ठीक आहे, समजलं? आणि हे पूर्ण लिहायचं. कोफॅक्टर ऑफ पूर्ण लिहायचं. हे डिझाइन करायचं नाही, पूर्ण लिहायचं. कोफॅक्टर ऑफ -1, कोफॅक्टर ऑफ 5, कोफॅक्टर ऑफ -3, कोफॅक्टर ऑफ 2. अंडरस्टँड? मग त्याचं कोफॅक्टर ऑफ a काढायचं. मग adjoint of a म्हणजे जे काही इथे आलं असेल त्याचा ट्रान्सपोज करायचा. नंतर बाय adjoint मेथड a इन्व्हर्स इज इक्वल टू 1 upon mod a adjoint of a. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे. देन वी गेट द आन्सर ऑफ द a इन्व्हर्स. अंडरस्टँड? ओके, नाउ वी मूव. नाउ सेकंड क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन देखील आपल्याला adjoint मेथडनेच a इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. सो सेम मेथड आहे, याच्यामध्ये काही डिफरन्स नाही. पण याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं कोणताही त्याच्यामध्ये आपल्याला मॅट्रिक्स दिला असेल तर पहिल्यांदा mod a फाइंड आउट करायचं. mod a ची व्हॅल्यू जर समजा 0 आली, ओके, इफ mod a has yes 0 then we can't find out the value of a inverse. म्हणजे a inverse ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकत नाही. सो नाउ सेकंड वन. व्हाट इज द सेकंड क्वेश्चन हियर? 2 - 2 4 here 3. okay, now solution. Let a is equal to 2 - 2 4 3. okay, आता mod a फाइंड आउट करा. सो mod a is equal to 2 into 3 minus 2 into 4 is equal to 3 2 चा किती असेल 6 minus minus plus 4 2 चा किती असेल 12 is equal to 6 plus 12 किती झाले 18 is not equal to किती असला पाहिजे. म्हणजे इथे देखील a इन्व्हर्स आपण फाइंड आउट करू शकतो. सो a इन्व्हर्स इज एक्झिस्ट. a इन्व्हर्स इज
एक्झिस्ट. आता ए इन्व्हर्स एक्झिस्ट होत असेल प्रत्येकाचं कोफॅक्टर फाइंड आउट करा. सो कोफॅक्टर ऑफ yes, first one is 2 is equal to 2, so cofactor 3. Then cofactor of -2 is equal to 4. Cofactor of 4 is equal to -2. Cofactor of 3 is equal to किती असला पाहिजे? बरोबर आहे. आता हे कोफॅक्टर ऑफ 2, कोफॅक्टर ऑफ -2, कोफॅक्टर ऑफ 4, कोफॅक्टर ऑफ 3 प्रत्येकाचं आपण कोफॅक्टर फाइंड आउट केलं. त्याच्यानंतर याचे साइन प्लस मायनस मायनस आणि हा किती असला पाहिजे प्लस. मायनस असेल तर मायनस द्यायचं, इथे मायनस असेल तर मायनसचा प्लस होईल, दॅट इज 2. त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं. आता कोफॅक्टर ऑफ पहिल्यांदा a लिहायचा. यस, कोफॅक्टर ऑफ a इज इक्वल टू यस काय येणार बेटा ते 3, then -4 here 2 2. आता आपल्याला adjoint of a काढायचा. Adjoint of a is equal to yes 3 -4 2. बरोबर. आता by a inverse, okay, by adjoint method. Adjoint method. Yes, what is the formula for adjoint method? A inverse is equal to 1 upon mod A adjoint of A. आता A inverse as it is 1 upon mod A ची व्हॅल्यू किती असली पाहिजे? Yes, 18. आपण 18 फाइंड आउट केलं ऑलरेडी. Then adjoint of A ची व्हॅल्यू किती असेल? 3 2 -4 2. अंडरस्टँड आहे? हे झालं A inverse. अंडरस्टँड? आता हे झालं आपल्याला सेकंड क्वेश्चन. पहिलेच म्हटलेलं आहे कोणत्याही त्याच्यामध्ये adjoint मेथड असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करायचं, गिवन मॅट्रिक्सला कन्सिडर करायचं, मॉड a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. मॉड a इज इक्वल टू त्याच्यामध्ये जर 0 आलं तर a इन्व्हर्स इज नॉट एक्झिस्ट करायचं. जर a इन्व्हर्स ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायचं असेल तर मॉड a ची व्हॅल्यू समथिंग 0 च्या व्यतिरिक्त मायनस मध्ये चालते, प्लस मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर कोफॅक्टर त्याचे फाइंड आउट करायचं, कोफॅक्टर ऑफ a फाइंड आउट करायचं, नंतर adjoint ऑफ a. त्याच्यानंतर त्याला बाय adjoint मेथड, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर adjoint मेथड? a इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन मॉड a adjoint ऑफ a. व्हॅल्यूज पुट करायचे आणि 1 अपॉन 18 चा आतमध्ये मल्टिप्लिकेशन करावं किंवा समोर ठेवलं तरी काय हरकत नाही. सो त्याच्यानंतर इथे जे नेक्स्ट क्वेश्चन आपण दिलेलं आहे हे 2/2 चा आतापर्यंत आपण केलं. नाउ 3/3. आता जेव्हा 3/3 असेल इथे देखील ॲज युजुअल सेम त्याच्यामध्ये सेम मेथड मध्येच आपल्याला यूज करायचं आहे. दॅट इज द कोफॅक्टर्स त्याच्यामधून आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. ओके, नाउ वी मूव थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलं त्यांनी 1 0 0 3 3 0 5 2 -1. आता इथे आपल्याला प्रत्येकाचा कोफॅक्टर त्याच्यामधून फाइंड आउट करावा लागेल आणि जेव्हा कोणताही आपण कोफॅक्टर फाइंड आउट करू त्यावेळेस त्याचा मायनर देखील आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि जेव्हा मायनर फाइंड आउट आपल्याला करता येईल त्यावेळेस एवढं मात्र लक्षात ठेवायचं की त्याचे जे प्लेस असेल, नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रोज हे देखील त्याच्यामध्ये माहित असणं आवश्यक आहे. ओके, नाउ वी हैव थर्ड वन, वी हैव टू टेक हियर थर्ड वन, that is 1 0 0 3 3 0 5 2 -1. ओके, आता हे थोडासा लेंदी आहे, थोडं लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल, इझी आहे, एवढं काय अवघड नाही. आता याच्यामध्ये ना सोल्युशन. यस, पहिल्यांदा लेट a is equal to 1 0 0 3 3 0 5 2 -1. बरोबर आहे. आता याचा पहिल्यांदा मॉड a फाइंड आउट करायचं. सो मॉड a इज इक्वल टू पहिले 1 ॲज इट इज. ओके, आता 1 च्या नंतर काय आला तर 3 -2. सो 3 * -1 3 * -1 करा, हा 2 * 0 हा -0 इन ब्रॅकेट. आता 0 च्या खालच्या बाजूला सोडून द्यायचे. 3 * -1 5 * 0. ओके, त्याच्यानंतर +0 द्यायचं, त्याच्या खालचे सोडून द्यायचे. 3 * 2 -3 * 5. अंडरस्टँड? आता याला सॉल्व करा. सो इज इक्वल टू हा 1 इन ब्रॅकेट 3 * -1 -3 हा किती असला पाहिजे 0. सो आन्सर इज -3 बिकॉज इट इज ऑल आर 0 बिकॉज ऑफ हा 0 चा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे आणि 0 चा मल्टिप्लिकेशन मध्ये कोणतीही व्हॅल्यू त्याच्यामध्ये कसा असला पाहिजे 0च असला पाहिजे. सो मॉड a इज इक्वल टू -3. सो a इन्व्हर्स इज
एक्झिस्ट. ए इन्व्हर्स काय झालेलं आहे? एक्झिस्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये हे जे व्हॅल्यू तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतात, बरोबर आहे, मॉड ए इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट 3 इंटू -1 कसं घेतलं आपण? ते 1 चं खालचं सोडून द्यायचं आणि बाजू सोडून द्यायचं, राहिलं काय? 3 इंटू -1 2 इंटू किती असला पाहिजे? हा 0, बरोबर आहे. मग मॉड ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे? -3. सो ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. आता याच्यामध्ये हे व्हॅल्यूज आपल्याला त्याच्यामधून पुट करायचं आहे आणि त्याचे व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्याचे जे कोफॅक्टर आहेत, कोफॅक्टर त्याच्यामधून फाइंड आउट करावं लागेल. यस, फर्स्ट कोफॅक्टर ऑफ कोफॅक्टर ऑफ 1. बी केअरफुल, कोफॅक्टर ऑफ 1. आता 1 चं कोफॅक्टर मध्ये त्याचं खालच्या आणि बाजूचं सोडून द्यायचे. आता राहिले काय? 3 0 2 -1, बरोबर आहे. काय घेतलं आपण? 3 0 2 -1. त्याच्यानंतर याला सॉल्व्ह करा. यस, 3 इंटू -1 -0 इंटू 2 इज इक्वल टू -3. हा 0 असेल, दॅट इज -3. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, यस, कोफॅक्टर ऑफ हा 0चा कोफॅक्टर. आता 0चे खालचे आणि बाजूचे सोडून द्यायचे, राहिले काय? 3 0, इथे लिहायचं 3 0. त्याच्यानंतर 5 -1 इज इक्वल टू 3 इंटू -1 -0 इंटू 5, दॅट इज -3. हा किती असला पाहिजे? 0, दॅट इज -3. आता हे झालं कोफॅक्टर ऑफ 0. मग सेकंड लॉ हे झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट कोफॅक्टर ऑफ अदर 0. आता दुसरे जे 0 आहे, मग त्याचं किती असेल? 3 3. त्याच्यानंतर 5 2 इज इक्वल टू 3 इंटू 2 -3 इंटू 5, दॅट इज 3 2 चा किती असेल? 6. 5 3 चा किती असेल? 15 इज इक्वल टू मायनस. आता 15 मधून 6 केले तर राहिले किती? 9 प्लस 16, बरोबर. त्याच्यामध्ये आता हे जे व्हॅल्यू तुम्हाला भेटलेली आहे, म्हणजे 6 - 15. आता आपण या 0 पर्यंत आलो. आता 3 ची व्हॅल्यू, यस, कोफॅक्टर ऑफ 3. 3 चा कोफॅक्टर 0 0 2 -1. यस, 0 0 2 -1 is equal to 0 into -1 minus 0 into 2, that is 0 minus 0 is equal to 0. बरोबर. त्याच्यानंतर हा नेक्स्ट दुसरा 3. यस, कोफॅक्टर ऑफ 3. आता 3 चा कोफॅक्टर 1 0 5 -1. 1 0 5 -1, यस, is equal to, खाली घेऊया, is equal to 1 into -1 minus 0 into 5 is equal to -1 0 is equal to -1. बरोबर. आता हा 3 पर्यंत आलो. नेक्स्ट आता 0. यस, कोफॅक्टर ऑफ 0 is equal, आता 0 चा कोफॅक्टर 1 0 5 2. इथे लिहायचं 1 0 5 2 is equal to 1 into 2 minus 0 into 5 is equal to 2 minus 0 is equal to क्या पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट 5 चा कोफॅक्टर. सो कोफॅक्टर ऑफ 5, प्रत्येकाचा कोफॅक्टर फाइंड आउट करायचं बेटा. जसं 2/2 मध्ये इझी होता. 2/2 मध्ये आपण डायरेक्टली त्याच्यामध्ये कोणताही फॉर्म्युला यूज करता किंवा डिटरमिन न करता त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आपण डायरेक्टली आपण फाइंड आउट केलेला आहे. पण इथे 3/3 आहे. 3/3 मध्ये जे काही त्याचे इव्हेंट असेल किंवा एलिमेंट असेल, त्या एलिमेंट मध्ये त्याची व्हॅल्यू आपल्याला त्याच्यामध्ये पुट करावं लागेल, बरोबर आहे. आता 5 चे किती असेल? 0 0 3 0. इथे लिहायचं 0 0 3 0 is equal to 0 into 0 minus 0 into 3, that is 0 minus 0 is equal to क्या असला पाहिजे? 0. बरोबर ना. आपण 5 चा घेतो, 0 0 घ्यायचं, 3 0 घ्यायचं. आता 2 चा, यस, कोफॅक्टर ऑफ 2 किती असेल बेटा? 2 चा 1 0 3 0. इथे लिहायचं 1 0 3 0 is equal to 1 into 0 minus 0 into 3 is equal to 0 minus 0 is equal to 0. आता हा 2 चा झालं. नाउ लास्ट, that is -1. कोफॅक्टर ऑफ -1 is equal, आता -1 चे किती येणार? 1 0 3 3. इथे लिहायचं 1 0 3 3 is equal to 1 into 3 minus 0 into 3, that is 3 minus 0 is equal to, that's all. This is the, yes, cofactor of all the elements in given matrix A. आता हे जे कोफॅक्टर आपण आतापर्यंत फाइंड आउट केलेले आहेत, बरोबर आहे. आता या कोफॅक्टरला आपण कोफॅक्टर ऑफ A मध्ये लिहायचं आहे. सो कोफॅक्टर ऑफ A, कोफॅक्टर ऑफ
A इज इक्वल टू यस क्लियर. सो फर्स्ट ऑफ ऑल त्याचं साइन तुम्हाला चेंज करावं लागेल. स्टार्टिंग आपलं इथून येत आहे. सो प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आणि हा पाहिजे प्लस. जिथे प्लस आहे तिथे साइन चेंज करायचं नाही, जिथे मायनस आहे त्याची साइन आपल्याला चेंज करायचं. ते मायनस आहे सो इथे किती असला पाहिजे 3. ठीक आहे. प्लस चेंज करू नका. मायनस आहे तो 0 0 पण चेंज होणार नाही. प्लस ॲज इट इज मायनस सो वी टेक हियर -2 देन प्लस ॲज इट इज -0 ॲज इट इज आणि प्लस. आता या प्लेसचा आपण कोफॅक्टर फाइंड आउट केलं, त्या प्लेसचा कोफॅक्टर आपल्याला इथे फाइल लिहायचा आहे किंवा राईट डाऊन करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल हियर -3 then second one is 3 then next -9 then 0 then after -1 त्याच्यानंतर इथे -2 त्याच्यानंतर 0 0 and last one is the 3. Understand? Now this is the cofactor of A. आता आपल्याला adjoint of A find out करायचा, याचा ट्रान्सपोज करायचा. So adjoint of A is equal to, त्याला उलटा करा, that is -3 3 -9 0 -1 -2 0 0 3. हे झाला adjoint of A. आता आपल्याला A इन्व्हर्स फाइंड आउट करायचा बाय adjoint मेथड. So we write here by adjoint method. Yes, what is that? A inverse is equal to 1 upon mod A. Adjoint of A is equal A inverse. आता mod A ची व्हॅल्यू आपण किती फाइंड आउट केलेले आहे -3. So we write here 1 upon -3 adjoint of A ची व्हॅल्यू -3 0 0 3 -1 0 -9 -2 3. That's why this is the required A inverse of the given matrix. Understand that? या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही त्याच्यामध्ये मॅट्रिक्स जर असेल त्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. अंडरस्टँड? आता इथे जी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, जसं 2/2 असेल किंवा 3/3 असेल, बरोबर आहे, यानुसार त्याचा कोफॅक्टर त्याच्यानंतर adjoint मेथडनं त्याच्यामध्ये फाइंड आउट करता येईल. अजून एक एक्झाम्पल याच्यामध्ये आपण कन्सिडर करू 3/3 चा, म्हणजे अजून तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअर होईल. ठीक आहे. आता नाव याच्यामध्ये हे जे आपण 2/2 असेल तर कोफॅक्टर कसं फाइंड आउट करायचं हे तुम्हाला सांगितलं, आणि 3/3 असेल तर कसं फाइंड आउट करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. सो नेक्स्ट, that is fourth question we have to take here. 1 2 3 then 0 2 4 0 0 5. बरोबर. आता याचा देखील आपल्याला adjoint of A चा मेथडनं किंवा adjoint मेथडनं आपल्याला हा A इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. जेव्हा A इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट वी फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ mod A that is the mod A have equal to 0 then A inverse is not exist. म्हणजे mod A ची व्हॅल्यू जर समजा आपल्याला 0 आली तर A इन्व्हर्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही. बरोबर आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला mod A ची व्हॅल्यू चेक करावं लागेल. mod A ची व्हॅल्यू जर समजा 0 आलं तर A इन्व्हर्स तुम्हाला फाइंड आउट करायची गरज नाही, त्याचा आन्सर तिथपर्यंतच आपल्याला सोडून द्यायचा आहे. दॅट मीन्स A इन्व्हर्स इज नॉट एक्झिस्ट करायचं. जर समजा A इन्व्हर्स ची व्हॅल्यू जर निघत असेल किंवा mod A ची व्हॅल्यू जर 0 जर येत नसेल तर इझिली त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट इथे जे मॅट्रिक्स दिले त्या मॅट्रिक्स लेट A इज इक्वल टू 1 2 3 0 2 4 0 0 5. ओके, दिस इज द गिवन मॅट्रिक्स. आता याचा mod A फाइंड आउट करा. सो mod A इज इक्वल टू इथे 1 कन्सिडर करायचं. Yes, 2 into 5, we have to take 2 into 5 minus 0 into 4. Minus 2 as this. Now 0 into 5 minus 0 into 4, now plus 3 in bracket. Yes, 0 into 0, we take 0 into 0 minus 0 into 2, 0 into 2. Okay, let's solve kara is equal to 1 in bracket 5 to 10 minus 0 minus 2 in bracket 0 minus 0. Plus 3 in bracket 0 minus 0, that is 1 in bracket 10 असेल, हा minus 2 into 0 plus 3 into 0, so 10 हे सर्व व्हॅल्यू त्याच्यामध्ये 0 होईल, so is not equal to 0, therefore A inverse is exist. बरोबर, A inverse त्याच्यामध्ये exist करेल. आता A inverse जर exist होत असेल मग त्याचा आपल्याला
यस कोफॅक्टर फाइंड आउट करायचं आहे, नंतर ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करायचं आहे, नंतर फॉर्म्युला मध्ये आपल्याला पुट करायचं आहे. सो कोफॅक्टर ऑफ कोफॅक्टर ऑफ फर्स्ट वाला कोणता आपल्याकडे 1. मग 1 चा कोफॅक्टर त्याचे खालचे बाजू सोडून द्यायचं, राहिले काय 2 4 0 5. याला सॉल्व करा. 2 * 5 - 4 * 0 is equal to 10 - 0 that is the 10. Now cofactor of आता 1 चं झालं, आता 2 चं cofactor of 2 चं cofactor 0 4 0 5. yes 0 4 0 5. याला सॉल्व करा. 0 * 5 - 4 * 0 that is 0 - 0 is equal to 0. So cofactor of now 3 चं cofactor घ्यायचं. yes 3. then we have 0 2 0 0 0 2 0 0. याला सॉल्व करा. is equal to 0 * 0 - 2 * 0 that is 0 - 0 is equal to 0. आता याच्यामध्ये नाव 3 चं झालं. then we have to take now 0. then cofactor of 0 is equal to 0 चं काय घ्यायचं आपल्याला 2 3 0 5. 2 3 0 5 is equal to 2 * 5 - 3 * 0 is equal to 10 - 0 is equal to किती असला पाहिजे 10. अंडरस्टँड आहे. आता हा 0 चं झालं. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कोफॅक्टर ऑफ यस नेक्स्ट वन that is cofactor of yes आता cofactor of 0 चं झालं. तर cofactor of 2 चं घ्यायचं आहे is equal to 2 चं कसं लिहिता येईल 1 3 0 5. इथे लिहायचं 1 3 0 5 is equal to 1 * 5 - 0 * 3 that is 5 - 0 is equal to किती असलं पाहिजे 5. then cofactor of आता हा 2 चं झालं 4 चं cofactor of 4 is equal आता 4 चं पहा किती असेल त्याच्या लाईन सोडून द्यायचं ना आपल्याला 1 2 0 0. then we have to write here 1 2 0 0 is equal to 1 * 0 - 2 * 0 that is 0 - 0 is equal to 0. आता now cofactor of 0 we write here cofactor of 0. cofactor of 0 चं कसं येईल 2 3 2 4. 2 3 2 4 is equal to 2 * 4 - 3 * 2 4 2 जा 8 3 2 जा 6 that is 2. ओके आता हे झालं 0 चं. आता नेक्स्ट 0 cofactor of 0 is equal आता या 0 चं घ्यायचं आहे म्हणजे 1 3 0 4 1 3 0 4 is equal to आता इथे देखील आपल्याला डिटर्मिनंट जसं फाइंड आउट करतो डिटर्मिनंट देखील इथे फाइंड आउट करायचं आहे. असं 1 3 0 4 दिलेलं आहे. सो 1 * 4 - 3 * 0 is equal to 4 - 0 is equal to how much. then cofactor of आता 0 चं घेतलं आपण. now last one that is the 5. cofactor of 5 is equal to cofactor of 5 से किती आहे 1 2 0 2 दिली आहे 1 2 0 2 is equal to 1 * 2 - 0 * 2 is equal to 2 - 0 is equal to क्या असलं पाहिजे. आता याच्या सर्वांचे साइन्स जसं याच्यामध्ये आपण कोफॅक्टर फाइंड आउट केले त्याच्यासोबत मायनर देखील फाइंड आउट करायचं आहे. सो हियर प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आणि किती असला पाहिजे प्लस. जिथे प्लस आहे तिथे लिहायची गरज नाही. हे मायनस त्याचे साइन चेंज करायचं. पण तिथे 0 आहे ते पण गरज नाही. प्लस आहे तिथे मायनस असेल तर हा किती असला पाहिजे -10. नंतर इथे 5 -0 प्लस ॲज इट इज -4. we have to write here -4 here 12. so cofactor of a is equal आता cofactor of a ची व्हॅल्यू आपल्याला किती फाइंड आउट करायचं. फर्स्ट वन दॅट इज द 10. now next that is 0. next one that is 0. हा किती असला पाहिजे -10. then after 5 हा किती असेल 0. हा किती असेल 2. हा किती असेल -4 आणि लास्ट वन इज द 2. हे झालं cofactor of a. आता याचा adjoint of a फाइंड आउट करायचा आहे. सो वी राइट हियर adjoint of a is equal -10 0 0 -10 5 0 2 -4 2. आता नाव बाय
adjoint method. Okay, so A inverse is equal to 1 upon mod A adjoint of A is equal to 1 upon. आता mod A ची व्हॅल्यू किती काढली आपण? What is the value of mod A? That is the 10. We have to write here 10. Now adjoint of A ची value minus 10 minus 10 2 0 5 minus 4 0 0. Now this is the yes A inverse of the given matrix A. Understand that? काय करायचं आहे? A inverse find out करण्यासाठी आपल्याला दोन मेथड्स आहेत, adjoint method, elementary transformation method. Now elementary transformation method has two types. First one is the row transformation and second one is the column transformation. आतापर्यंत आपण फक्त adjoint method त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण elementary transformation method त्याच्यामध्ये पाहू. ओके बेटा, थँक्यू. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.